हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? चला आज बनवूया आपण एकदम ज्युसी खव्याचे असे गुलाबजामुन. खूपच टेस्टी होतात आणि काही खास टिप्स मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर यासाठी मी इथे 2 कप साखर घेतली आहे आणि 2 कपच पाणी घेतले आहे. तर एका कढईमध्ये आपण हे पाक तयार करून घेणार आहोत. सर्वप्रथम मी आज इथे तुम्हाला खव्याचे गुलाबजामुन दाखवणार आहे. तुम्ही रेडीमेड पिठाचे सुद्धा करू शकता, पण खव्याचे खूपच टेस्टी होतात. तर यासाठी मी इथे पावशर खवा घेतला आहे, म्हणजे 250 ग्रॅम खवा घेतला आहे. तो छान आपण असं मळून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत. त्यामध्ये मी इथे पनीर ॲड करणार आहे किसून. इथे मी साधारण 50 ते 70 ग्रॅमपर्यंत पनीर घेतले तरी चालेल. तर छान असे किसून घ्यायचे आहे पनीर. हे पहा, ह्या प्रकारे आपण पनीर आणि खवा छान प्रकारे एकत्र करून घ्यायचा आहे. असं छान प्रकारे मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे, ज्यामुळे गुलाबजामुनला क्रॅक पडत नाहीत आणि सॉफ्ट स्पॉन्जी होतात. गुलाबजामुन एकदम मार्केटसारखे होतात. तर मी इथे 2 ते 3 चमचे मैदा ॲड करणार आहे. जास्त ॲड करायचं नाही फ्रेंड्स, 2 ते 3 चमचे ठीक आहे मैदा. आणि छान सर्व एकत्र करून घ्यायचे आहे. हे पहा, ह्या प्रकारे हाताच्या याच्याने आपण मळून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर ॲड केले आहे. मार्केटपेक्षाही हे छान होतात, घरच्या घरी रेडी होतात. आणि यासाठी मी इथे खुसखुशीत होण्यासाठी थोडेसे 2 चमचे रवा ॲड केला आहे, बारीक रवा. नंतर पाकामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेणार आहोत. विलायची बारीक थोडीशी कुटून घेतली आहे चवीसाठी. याने छान फ्लेवर येतो गुलाबजामुनला. तर खवा छान आपण सॉफ्ट प्रकारे आपले पीठ असे मळून घ्यायचे आहे. हे पहा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही करायचे फ्रेंड्स. त्यातला थोडासा पार्ट आपण बाजूला ठेवणार आहोत तो स्टफिंगसाठी. तर यामध्ये मी काजू आणि बदामची बारीक पूड टाकणार आहे, म्हणजे जास्तही बारीक नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची. आणि थोडासा खाण्याचा कलर टाकला आहे, तुम्ही केसरही टाकू शकता. नंतर छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. हे पहा, या प्रकारे. नंतर याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. बारीक छान बॉल्स करून घ्यायचे आहेत याचे. गुलाबजामुनचे पण छोट्या छोट्या आकारामध्ये बॉल्स करून घ्यायचे आहे. आणि जी आपण स्टफिंग तयार केली आहे ना, तर ती त्यामध्ये भरायची आहे स्टफिंग. हे पहा, या प्रकारे स्टफिंगमध्ये व्यवस्थित अशी भरून घ्यायची आहे. सर्व गुलाबजामुन या प्रकारेच आपण तयार करून घेणार आहोत. हे पहा, आपलं पीठ परफेक्ट झाले, यामुळे याला स्क्रॅच पडलेले नाही आणि खूप छान आपले गुलाबजामुन रेडी आहे. अशाच प्रकारे सर्व गुलाबजामुन आपण रेडी करून घ्यायचे आहे. इथे पाक चेक करू आपण. पाक एकतारी वगैरे काही पाहिजे नसतं गुलाबजामुनला, फक्त थोडासा चिकट असा पाहिजे असतो. हे पहा, आपले गुलाबजामुन इथे तयार आहे. सर्व गुलाबजामुन आपण रेडी केले आहे. चला आपण आता फ्राय करून घेऊया, डीप फ्राय. यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवले होते. एक एक करून आपण गुलाबजामुन सोडणार आहोत. पहिले तेल छान गरम करून घ्यायचे आहे. नंतर थोडेसे गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे, यामुळे गुलाबजामुन छान फ्राय होतील आणि आतमध्येपर्यंत फ्राय होतील ते, आणि कच्चे राहणार नाही. तर थोडा वेळ आपण गॅसचा फ्लेम कमी करायचा. ही छान ट्रिक्स आहे, नक्की लक्षात राहू द्या. हे पहा, आणि नंतर हाय फ्लेमवर परत फ्राय करून घ्यायचे आहे. हे पहा, किती छान फ्राय झाले आहेत आपले गुलाबजामुन, बघू शकता तुम्ही. तर रेडी आहे आपले गुलाबजामुन. आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि गुलाबजामुन कधी पण फ्राय केल्यानंतर कधीच असे ठेवायचे नाही, लगेच पाकामध्ये टाकून द्यायचे आहे. यामध्ये अजूनच छान ज्युसी आणि स्पॉन्जी होतात गुलाबजामुन. तर तुम्ही नक्की ट्राय करा.
घरी पाहुणे आले किंवा एखादा फंक्शन वगैरे असले की आपण लवकर असे तयार करू शकतो. बाकी ते छान झाले आहेत आपले गुलाबजामुन. 2 तासानंतर खूप छान मुरझून आणि छान होऊन जातात ते. तर रेडी आहे सर्व करण्यासाठी गुलाबजामुन. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.